बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलंय। अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरात कोसळलं। भारतातील हा सर्वात मोठा विमान अपघात असल्याचं बोललं जातंय। एअर इंडियाच्या फ्लाइट 171 या विमानानं दुपारी 1:38 टेक ऑफ केलं। त्यानंतर विमान 625 फूट उंचावर पोहोचलं। मात्र पुढच्याच मिनिटाला म्हणजे 1:39 पायलटकडून एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATC ला मेडे कॉल देण्यात आला। मेडे कॉल म्हणजे आपत्कालीन परिस्थिती असते। विमान अनियंत्रित झाल्यास कॅप्टनकडून मेडे कॉल दिला जातो। मेडे कॉल नंतर एअर इंडियाचं विमान प्रति तास 475 फूट इतक्या वेगानं मेघानी नगर भागात कोसळलं। या ठिकाणी हॉर्स BJ मेडिकल कॉलेज आहे। विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली। आगीनंतर सर्वत्र धुराचे लोट उठत होते। माहिती मिळताच बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं। एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झालाय। अपघात नेमका कसा झाला याची दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। 31 सेकंदाच्या या व्हिडिओतून अपघाताचा थरार स्पष्ट होतोय। दुपारी 1:38 रनवे 28 वरून एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर या विमानानं अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण घेतलं। सुमारे 650 मीटर उंचीवर विमान पोहोचलं। मात्र तरीही विमानाचं लँडिंग गिअर म्हणजेच विमानाची चाकं बंद झाली नव्हती। पूर्णपणे टेक ऑफ घेण्यापूर्वीच विमान पुन्हा खाली येऊ लागलं। अखेर विमान कोसळलं आणि मोठा स्फोट झाला। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की स्फोटानंतर हवेत उंच धुराचे लोट पसरलेले आहेत। विमान अपघाताचा हा संपूर्ण थरार या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतोय। 31 सेकंदात हा अपघात झालेला आहे आणि त्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत। कशा प्रकारे विमानानं उड्डाण केलं, मात्र काही सेकंदातच हे विमान खाली कोसळलं आणि धुराचे लोळ उठले। तर आपण पाहतोय अहमदाबादमध्ये हे विमान कोसळलं आणि ज्या ठिकाणी खरं तर हे विमान कोसळलं किंवा ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते आपल्याला अधिकची माहिती देतील। लक्ष्मण, अहमदाबादच्या मेघानी नगर भागात हे काल विमान कोसळलं, त्यामध्ये 241 जणांचा मृत्यू झालेला आहे। आता सध्या तिथे कशा प्रकारे बचाव कार्य पूर्ण झालेलं असावं, मात्र तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? प्राजक्ता, अहमदाबादच्या ज्या मेघानी नगर परिसरामध्ये ही विमान दुर्घटना घडलेली आहे त्या परिसरामध्ये मी आता आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर ज्या इमारतीवरती विमान आदळलेलं आहे त्या इमारतीची ही दृश्य आहे। ही इमारत जी आहे ती हॉस्टेल आहे। मेडिकल कॉलेजचे जे स्टुडंट आहे त्यांचं हॉस्टेल आहे आणि त्यांच्याच हॉस्टेलच्या इमारतीवरती हे विमान सुरुवातीला येऊन धडकलं। जी दृश्य आपल्याला प्राजक्ता दिसत आहे, ज्या बिल्डिंगची दृश्य दिसत आहे त्या बिल्डिंगपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आपण जर बाय रोड गेलो तर अवघ्या 1.5-2 किलोमीटर अंतरावरती विमानतळाची धावपट्टी आहे आणि त्याच धावपट्टीवरून विमानाने ज्यावेळेला उड्डाण घेतलं त्यावेळेला उड्डाण घेतल्याबरोबर हा टेक ऑफ जो आहे तो होऊ शकला नाही आणि त्यामुळे हे विमान त्याच वेळेला पुढे काही अंतरावर आल्यानंतर खाली येऊ लागलं आणि त्यानंतर पायलटनं हे विमान ज्या ठिकाणी मोकळी जागा बघून उतरवण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूला एक काही छोटा मैदानाचा परिसर आहे, मात्र त्या ठिकाणी ते उतरू शकलं नाही। ते थेट या इमारतीवर येऊन आदळलं आणि त्यामुळे या इमारतीमध्ये असलेल्या काही शिकाऊ जे डॉक्टर आहेत, मेडिकल कॉलेजचे जे स्टुडंट आहेत त्यांचा देखील या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। अद्याप देखील या ठिकाणी काही मृतदेहांचं शोध कार्य जे आहे ते सुरू आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर त्याहून आपल्याला एक अंदाज येईल की ही इमारत जी आहे ती पूर्णतः या विमान दुर्घटनेमुळे मोडकळीस आलेली आहे। तिचा जो दुसरा आणि तिसरा जो मजला आहे तो पूर्णतः या सगळ्या दुर्घटनेमुळे तुटून पडलेला आहे। अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती या घटनास्थळावरती पाहायला मिळते। आत्ता देखील आतमध्ये
काही लोकांचा शोध जो आहे तो घेतला जातोय, कारण 20हून अधिक लोक जे आहे ते बेपत्ता आहे आणि याच बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं आव्हान यंत्रणांच्या समोर आहे. आपण जर दृश्य बघितली तर NDRFची पथकं जी आहे ती आता या ठिकाणी दाखल होत आहे. डॉग स्क्वॉडच्या मदतीनं मृतदेहांचे शोध जे आहे ते घेतले जात आहे, कारण ही प्राजक्ता ज्यावेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात एक स्फोट झाला, आग त्या ठिकाणी भडकली आणि त्यामुळे अनेक जे प्रवासी होते आणि काही या ठिकाणी असलेले जे विद्यार्थी होते त्यांचा यामध्ये अक्षरशः दुर्दैवानं जळून मृत्यू झाला आहे. अनेकांचा अक्षरशः कोळसा या दुर्घटनेमध्ये झालेला होता. अशा प्रकारचं भीषण परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे पोलिसांनी देखील हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता सील केलेला आहे. आतमध्ये कुणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाही आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण मेघाणी परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहे. मात्र या सगळ्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. सुरुवातीला ज्या वेळेला ही दुर्घटना ज्या परिसरामध्ये घडली, कदाचित हे विमान जर ज्या ठिकाणी आता कोसळलेलं आहे, कदाचित हे विमान या परिसरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर जरी इकडे तिकडे झालं असतं तर यामध्ये जो मृत्यूचा आकडा आपल्याला आता दिसतोय त्याच्या कितीतरी पट अधिक हा मृत्यूचा आकडा झाला असता, कारण आजूबाजूला सगळी नागरी वसाहत जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये आहे. आपण ही दृश्य बघतोय. पुढच्या काही वेळामध्ये पंतप्रधान येणार आहे. तत्पूर्वी काही मोठे अधिकारी हे देखील त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्यामुळे आता पोलिसांच्या हालचाली ज्या आहे त्या अधिक गतिमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही जी दुर्घटना ज्या परिसरामध्ये घडलेली आहे त्या परिसरातली ही सगळी दृश्य प्राजक्ता आपण बघतोय. पुढच्या काही वेळामध्ये ही सगळी दृश्य आपण बघतोय. NDRFचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांच्याकडनं जे मदतकार्य आतमध्ये केली जातं NDRFकडनं त्याचे वरिष्ठ अधिकारी आता दाखल झालेले आहे आणि आतमध्ये अद्यापही शोधकार्य जे आहे ते केलं जात आहे. काही मृतदेह आतमध्ये अडकले असावे अशा प्रकारचा अंदाज, अशा प्रकारचा माहिती जी आहे ती या यंत्रणांना आहे आणि त्या सगळ्याच्याच अनुषंगानं आता हा तपास जो आहे तो केला जातोय. ही सगळी दृश्य आहे मेघाणी नगर परिसरामधली ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय. पुन्हा एकदा या इमारतीची आपण दृश्य बघणार आहोत. अक्षरशः हा इमारतीचा परिसर जो आहे तो पूर्ण काळा पडलेला आहे. अर्थात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट होते. आग या संपूर्ण परिसरामध्ये लागलेली होती. काही कळण्याच्या आत खरं तर या परिसरातल्या नागरिकांना, या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याच्या आत मोठ्या प्रमाणात आगीचे लोट जे आहे ते या परिसरामध्ये निर्माण झालेले होते आणि या सगळ्यामुळे आता आपल्याला हे यामध्ये आणखी काही माहिती समोर येते का, यामध्ये आणखी काही मृतदेह आतमध्ये सापडतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. काही वेळापूर्वी NDRFची टीम जी आहे ती आतमध्ये गेलेली आहे. त्यांना आतमध्ये काही डेड बॉडी जे आहे त्या मिळून आल्याची माहिती आहे आणि त्यासाठीच आता हे पथक जे आहे, हे अधिकारी, हे जवान जे आहे ते आतमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच या ठिकाणी अद्याप देखील मदत कार्य, शोध कार्य जे आहे ते केलं जातं आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे तो अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरातला हा सगळा परिसर आहे. प्राजक्त यापूर्वी जसं आपण सांगितलं की ही जी इमारत आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये त्या इमारतीच्या अगदी 500 मीटर अंतरावरती विमानतळाची सुरक्षा भिंत अर्थात जी बाउंड्री आहे ती त्या परिसरामध्ये आहे आणि त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावरती विमानतळाची हद्द जी आहे ती सुरू होती आणि त्यापासूनच पुढे काही अंतरावर आल्यानंतर विमान कोसळलेलं आहे. यापूर्वी जसं आपण प्राजक्ता सांगितलं की सुदैवानं हे विमान जे आहे ते केवळ एका इमारतीवर कोसळलं, ज्यामुळे हा मृत्यूचा आकडा जो आपल्याला दिसतोय किंवा जो समोर आला आहे तो काही प्रमाणात कमी जरी असला तर कदाचित हे विमान पुढे काही 500 मीटर जरी पुढे सरकलं असतं किंवा डाव्या बाजूला सरकलं असतं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे, काही मोठे हॉस्पिटल्स आहे, काही मॉल्स या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित हे विमान जर थोडं जरी आजूबाजूला सरकलं असतं तर एक मृत्यूचा आकडा जो आहे तो मोठा असता अशा प्रकारची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. ही समोर आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. हे देखील कॉलेजचाच कॅम्पस आहे. या ठिकाणी काही शासकीय कार्यालय जे आहे ती देखील आजूबाजूला आहे आणि याच परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळे आता या विमान दुर्घटनेमध्ये जो मृत्यूचा आकडा समोर आलेला आहे त्यामध्ये 250हून अधिक
नागरिकांचा, ज्यामध्ये विमानातले प्रवासी आणि त्याचबरोबर या हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी यांचा त्यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत 250चा जो आकडा समोर आलेला आहे तो देखील वाढण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. प्राजक्ता. लक्ष्मण, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळी अशा प्रकारची दुर्घटना घडणार आहे असं पायलटला अंदाज येतो किंवा काहीतरी बिघाड आहे विमानामध्ये असा पायलटला अंदाज येतो, त्यावेळी पायलट खरं तर विमान कुठेतरी सुरक्षित ठिकाणी मैदानावर पाण्यामध्ये लँड करण्याचा प्रयत्न करतो. असाच प्रयत्न निश्चितच पायलटनं केला असावा किंवा तितका वेळ त्याला मिळाला नसावा. मात्र या संपूर्ण परिसरात असं कोणतं परिसर आहे का जिथे मोठं मैदान आहे किंवा मोकळी जागा आहे? प्राजक्ता, ही जी इमारत आपल्याला दृश्यांमध्ये दिसली आहे हा एकमेव परिसर आहे जिथे मोठ्या प्रमाणात आजूबाजूला झाडं आहे आणि त्यामुळे हाच परिसर कदाचित मोकळ्या मैदानाचा असावा अशा प्रकारचा अंदाज पायलटला होता आणि त्यामुळे त्यांनी हे विमान या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक महत्त्वाची बाब प्राजक्ता, यापूर्वी जसं आपण सांगितलं की ही इमारत आपल्याला दृश्यांमध्ये दिसती आहे, त्या इमारतीपासून जर 500 मीटर अलीकडे किंवा पलीकडे जरी हे विमान उतरलं असतं किंवा त्या ठिकाणी जर कोसळलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती, ज्यामध्ये अनेक लोक मृत्यूचा आकडा जो आहे तो देखील इतका भयावह असता. कारण ही जी इमारत आहे त्यापासून 500-600 मीटर अंतरावरती नागरी वसाहत आहे. आणखी काही शासकीय इमारती आपल्याला समोरच्या बाजूला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे जसं आपण सांगितलं की पायलटला याचा अंदाज होता की विमानामध्ये बिघाड आहे, कुठेतरी सुरक्षित ठिकाणी आपल्याला ते लँड करायचं आहे, त्याचा तो अंदाज घेतला जात होता. मात्र एक मैदान जे आहे मोकळं ते त्या ठिकाणी मिळू शकलं नाही. जी जागा दिसत होती, ओपन दिसत होती, ज्या ठिकाणी झाडी दिसत होती, अशा ठिकाणी ते विमान जे आहे ते उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दुर्दैवानं ज्या ठिकाणी हे विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला त्याच ठिकाणी ही जवळपास 6 मजल्याची ही इमारत आहे आणि याच 6 मजल्याच्या इमारतीवरती येऊन हे विमान आदळलं आणि त्यामुळे त्याच ठिकाणी त्या विमानाचा दुर्दैवानं एक भीषण स्फोट झाला आणि त्या भीषण स्फोटानंतर मोठी आग भडकली आणि ही आग भडकल्यानंतर आतमध्ये असलेले विमानामध्ये असलेले जे प्रवासी आहे त्यांचा यामध्ये अक्षरशः होरपळून मृत्यू झालेला आहे. या इमारतीमध्ये असलेले जे मेडिकल कॉलेजचे जे स्टुडंट आहे त्यांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे. ज्या वेळेला रात्री प्राजक्ता आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेला काही मृतदेह जे काढले जात होते त्याचा अक्षरशः कोळसा झालेला होता. मृतदेह देखील ओळखले जाऊ शकत नव्हते, अशी सगळी परिस्थिती आहे. जवळपास 100हून अधिक असे मृतदेह आहे, 100-150हून अधिक असे मृतदेह आहे की ज्यांची ओळख पटवणं हे देखील अवघड झालेलं आहे. अक्षरशः या सगळ्या मृतदेहांचा पूर्णतः कोळसा झालेला आहे आणि कोळसा झालेल्या या मृतदेहांना त्यांची ओळख पटवणं हे एक मोठं आव्हान प्रशासनाच्या समोर आहे. आणि त्यामुळे या ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्या अपघातापासून जवळ साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरावरती या सिव्हिल हॉस्पिटल आहे. त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांना एक DNA कक्ष तयार करण्यात आलेला आहे. DNAच्या मदतीनं आता हे जे विमान आपल्याला प्राजक्ता दृश्यांमध्ये दिसतंय अशाच स्वरूपाच्या विमानाने टेक ऑफ जो आहे तो केलेला होता. मात्र तो टेक ऑफ पूर्ण होऊ शकला नाही आणि त्याच वेळेला हे विमान या परिसरामध्ये कोसळलं. आपण जर बघितलं तर एक विमान याच परिसरातून टेक ऑफ घेतं. हीच दिशा जी आहे ती या परिसरामधली टेक ऑफ घेण्याची आहे आणि अशा स्वरूपाची ही सगळी परिस्थिती घटनास्थळावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं आपण यापूर्वी सांगत होतो की जे नागरिक ज्या लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांची ओळख पटवण्याचं एक मोठं चॅलेंज, मोठं आव्हान यंत्रणांच्या समोर असणार आहे. कारण यामध्ये अनेक मृतदेहांचा कोळसा झालेला आहे, त्यांची ओळख पटवली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे DNAच्या मदतीनं या सगळ्या लोकांची ओळख पटवण्याचं आव्हान यंत्रणांसमोर आहे. आणि त्यासाठी याच परिसरामध्ये असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक कक्ष तयार करण्यात आलेला आहे आणि त्या कक्षाच्या मध्ये DNA जे नातेवाईक आहे ज्यामध्ये विशेषतः आई वडील भाऊ जे रक्तातल्या नात्यातले लोक आहे त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना त्यांचे DNAचे सॅम्पल जे आहे ते त्या ठिकाणी जमा करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं या ठिकाणच्या केलेल्या आहेत. लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत राहू आणि अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.